नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी महाशिवरात्रीला माझ्या घरी पाचपावलीची पूजा कशी करतात ते मी दाखविणार आहे। चला तर मग बघूया कशी करायची ती। प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा। कधी पण सुरुवात आपण दीप प्रज्वलित करून करायची पूजेची। तर मी दिवा इथे प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि हा ठेवायचा। आता आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे, तर गणपतीचा अभिषेक करून घ्यायचं। प्रथम पाण्याने त्यात तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आणि मग दुधाने किंवा पंचामृतने अभिषेक करून घ्यायचं। आता मी तुम्हाला ते दाखवित नाही आहे, व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी तुम्हाला फक्त सांगत आहे। तर बघा, या पद्धतीने तांदळाची रास ठेवायची। अभिषेक करून आपण गणपतीची मूर्ती इथे ठेवून घ्यायची आहे, स्थापन करायची आहे। मग त्यानंतर आपल्याला एक असं तामण घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला शंकराची ही मूर्ती याचाही अभिषेक करून घ्यायचा आहे। मी ही घेतलेली आहे, माझ्याकडे पिंड आहे शंकराची, तर ही घ्यायची आणि त्यांचं अभिषेक करून घ्यायचं। गंगाजल टाकून पाण्याने, मग पंचामृतने किंवा दुधाने वगैरे करू शकता। कच्चं दूध घ्यायचं या पद्धतीने, किंवा तुम्ही पार्थिव शिवलिंग पण तयार करू शकता। आणि मग मी पुढे तुम्हाला सांगतेच त्याचं काय करायचं पार्थिव शिवलिंग तयार केलं तर। आणि मग मी पार्वती माता म्हणून मी सुपारी घेतलेली आहे आणि त्यांचाही अभिषेक करून आपल्याला पार्वती मातेची पण इथे स्थापना करून घ्यायची आहे। मी ठेवून घेतलेली आहे। अशा पद्धतीने मांडणी करायची आहे। प्रत्येक भागातनं वेगवेगळ्या म्हणजे थोडीफार वेगळ्या प्रकारे पूजा असू शकते करण्याची पद्धत। माझ्याकडे या पद्धतीने करतात तर मी तुम्हाला दाखवित आहे। तर हे म्हणजे महादेवाला जे गेलेले असतात ते दुसऱ्या दिवशी, महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पाचपावलीची या पद्धतीने पूजा करत असतात। तर आमचे सासरे करायचे आणि ते मंडप टाकायचे, म्हणजे हे अंगणात पूजा केली जात होती आणि मंडप टाकायचे। म्हणजे तुरीचे ज्या झाडं असतात ते वाळल्यानंतर त्याला तुराट्या म्हणतात, त्याच्याने असे खांब करायचे, त्याच्यावर नाही का आंब्याची पानं आणि तोरण बांधायचे। या पद्धतीने पूजा करत होते। मी तुम्हाला आता ही माझ्या पद्धतीने करत आहे। मला म्हणजे मंडप वगैरे टाकता तेवढं जमत नाही आणि ही अंगणात केल्या जाते। त्यानंतर काय होतं की गोल फिरतात पूजा झाल्यानंतर, अशा पद्धतीने ही पूजा केली जाते। आणि आपण जेव्हा गडावर जातो त्यावेळेला म्हणजे गडावर एक देव असतो, तो मी इथे तांदळाची रास ठेवलेली आहे, त्या देवाला महादेव असतो। आणि पायरीवरही म्हणजे पायरीवरही आपल्याला तिथे पूजा करूनच गडावर चढावं लागते, म्हणून तोही देव मी इथे मांडत आहे। या पद्धतीने मांडायचे। बघा, मी मांडून घेतलेलं आहे। असे 2 देव, 5-5 खारका, बदामा, हळखंड हे घेतात, हे ठेवायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने। आता प्रत्येकाकडे थोडीफार वेगळी पद्धत असू शकते। बघा, 5 खारका, बदामा, हळखंड ठेवायचं आहे। मी असं ठेवून घेतलेलं आहे। आमच्याकडे पाचपावलीच्या दिवशी 5 पात्या, 5 दिवे आणि 5 वडे करतात। हे आता आपल्याला इथे मांडायचे आहे। बघा, मी 5 वडे, पात्या आणि दिवे मांडून घेतलेले आहे। खाली म्हणजे पाती ठेवायची आणि मग वडा आणि मग दिवा आणि ह्या वाती बनवून घेतलेल्या आहे मी 5, आणि या तेल घालून आता या आपल्याला शेवटी लावून घ्यायचे आहे। तर सुरुवातीला आपण दिव्याचं पूजन करूया। तर मी इथे हळद, कुंकू, अक्षत वगैरे घेतलेला आहे। हे गणपतीला वाहायचं आहे आणि आपल्याला
शंकरासाठी लाल चंदन आणि पिवळं चंदन घेतलेलं आहे आणि पांढऱ्या अक्षदा शंकराला पावन आहेत पांढऱ्या, तर मी पांढरं अक्षदा घेतलेला आहे आणि असं वस्त्र पण बनवून घेतलेलं आहे हे कापसाचे पार्वती मातासाठी आणि आपल्या शंकरासाठी या पद्धतीने तयारी करून घेतलेली आहे। तर प्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करून त्यांचं पूजन करून घ्यायचं आहे, अक्षदा हळद कुंकू वगैरे वाहून आणि गणपतीचंही करायचं आहे। गणपतीचं आणि दिव्याचं मी करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे शंकराच्या पिंडीचं पूजन करून घ्यायचं आहे। अक्षदा आणि पिवळं चंदन आणि लाल चंदन वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बेल वाहायचं आहे। बेलाच्या मधल्या पानाला चंदन लावून घ्यायचं आणि हे असं पालथं वाहायचं आहे आणि पांढरं फूल वाहून घ्यायचं आहे। आता मी पूर्ण पूजा करून घेतलेली आहे। आता पार्वती माता म्हणून आपण ही जी सुपारी घेतली आहे त्यावर हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आणि फूल वाहून द्यायचं आहे आणि हे शंकराच्या पिंडीवर पांढरं वस्त्र बनवलेलं आहे हे वाहायचं आहे आणि आता पार्वती मातेला आणि आता हे महादेव बनविलेले आहे, आपण त्यांना सगळ्यांचं पूजन मी याच पद्धतीने करून घेते। बघा मी पूर्ण पूजन करून घेतलेलं आहे सगळं खारका बदामांचं वगैरे आणि महादेवांचं आणि हे दिवे प्रज्वलित केलेले आहे, दिव्यांचंही पूजन करून घेतलेलं आहे। आता दिव्यांना आपण थोडी थोडी साखर द्यायची आहे नैवेद्य म्हणून आणि जोही सण केला त्याचंही नैवेद्य लावायचं आहे। व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी हे थोडक्यात दाखवित आहे तुम्हाला आणि फक्त सांगत आहे। नंतर आपल्याला सायंकाळला म्हणजे थोड्या वेळानंतर पूजा झाल्यानंतर आपल्याला 5-6 तासाने पार्थिव शिवलिंग असेल तर ते पाण्यामध्ये विसर्जन करायचं आणि ते पाणी आपण झाडाला टाकून द्यायचं आणि हे जे दिवे बनविले आहे हे समाप्त झाल्यानंतर यांचं आपण गाईला नैवेद्य लावायचं। तर या अशा पद्धतीने मी पूजा करत असते। कशी वाटली तुम्हाला माझी साधी सोपी पूजा? एक लाईक नक्की करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा। धन्यवाद।